नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 20 मार्च शुक्रवार आणि उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र प्रकट दिन, जो प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूपच महत्त्वाचा आणि श्रद्धेचा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी चैत्र शुद्ध द्वितीया तिथीला स्वामी महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले होते आणि त्यांनी आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढत श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग दाखवला. स्वामी महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जो कोणी मनापासून स्वामींची सेवा करतो, त्यांचं नामस्मरण करतो, त्या प्रत्येकावर स्वामींची कृपा कायम राहते आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आणि म्हणूनच हा प्रकट दिन खूप शुभ आणि विशेष मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी केलेली प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते आणि म्हणून अनेक भक्त या दिवशी विविध सेवा करतात, जसं की गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र वाचन, नामजप, दानधर्म किंवा मठात जाऊन सेवा करणं किंवा केंद्रात जाऊन सेवा करणं. आणि या सगळ्यामुळे मनाला शांती आणि समाधान मिळतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपी पण प्रभावी अशी सेवा सांगणार आहे, ज्याला तुम्ही उपायही म्हणू शकता. आणि जर तुम्ही उद्या प्रकट दिनाच्या दिवशी तारक मंत्राचं 1 दिवसाचं अनुष्ठान श्रद्धेने केलं तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी ते खूप मदत करू शकतं. तसेच या दिवशी स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा, कोणते मंत्र म्हणायचे आणि ही सेवा कशी करायची याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सविस्तरपणे शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद हा तुमच्यावरती सदैव राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपी पण खूप प्रभावी अशी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा तुम्हाला उद्या 20 मार्च शुक्रवार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शांतपणे आणि श्रद्धेने फक्त तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि हे पठण नेमकं कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे. स्वामींचा तारक मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो, कारण आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, संकट, भीती, ताणतणाव आणि मनातील अस्वस्थता यावर हा मंत्र खूप आधार देतो, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. आणि या तारक या शब्दाचा अर्थच असा आहे की आपल्याला संकटातून तारून नेणारा, म्हणजेच अडचणींमधनं बाहेर काढणारा. आणि म्हणूनच स्वामींनी हा मंत्र आपल्यासाठी एक अमूल्य देणगी म्हणून दिला गेला आहे. आज तर आपल्या आयुष्यामध्ये पैसा, घर, गाडी सगळं आहे, पण मनशांती नसते. पण खरी गोष्ट अशी आहे की मन शांत नसेल तर बाकी सगळ्या गोष्टींचं महत्त्व कमी होतं. म्हणून ही सेवा मनाला शांतता देण्यासाठी खूप उपयोगी ठरते. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, मेहनतीला यश मिळत नसेल, भीती वाटत असेल, इच्छा पूर्ण होत नसतील किंवा घरात तणाव आणि आजारपण असेल तर उद्या हा उपाय श्रद्धेने नक्की करून पहा. कारण हा 1 दिवसाचा सोपा उपाय आहे आणि कोणालाही सहज करता येईल. आपल्याला मोठे मोठे अनुष्ठान करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण म्हणून सेवा थांबवायची नसते आणि म्हणूनच उद्यासारखा पवित्र दिवस ही सेवा करण्यासाठी खूप योग्य आहे. फक्त मनापासून तारक मंत्र म्हणायचा आहे आणि हळूहळू आणि शांतपणे त्यातनं एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते. तर ही सेवा करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकायची आहे आणि मग देवघरामध्ये जाऊन स्वामींची मनापासून पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्वामींना अष्टगंध लावायचा आहे, शक्य असेल तर हिना अत्तर लावायचा आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. तसेच पिवळ्या रंगाचा गोड नैवेद्य आणि एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचे आहे. जर तुम्ही मंदिरात जात असाल किंवा केंद्रात जात असाल तर तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे, नाहीतर घरीच केली तरीही चालेल. आणि दुसऱ्या दिवशी नारळ प्रसाद म्हणून गोड पदार्थामध्ये वापरून ग्रहण करा.
ही सेवा मनापासून आणि श्रद्धेने केली तर नक्कीच मनशांती, सकारात्मकता आणि सुख समृद्धी अनुभवायला मिळते. फक्त स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही. कारण ही जी वेळ असते तर ही दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात दत्ताचंच अवतार आहेत. त्यामुळे या वेळेमध्ये कोणतीही सेवा तुम्हाला करता येणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ही सेवा करायची आहे आणि म्हणूनच सर्वप्रथम देवघरामध्ये एक तुपाचा आणि तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या समोर असायला हवा आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये किंवा तांब्याचा छोटासा लोटा असेल तर त्यामध्ये किंवा तांब्याचं अगदी एखादं छोटंसं भांडं असेल तर त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. जर तांब्याचं भांडं नसेल तर स्टीलचा ग्लास तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो ग्लास आहे तर हा ग्लास आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे. ठेवताना एका जमिनीवरती ठेवू नका, एखादा पाट किंवा प्लेट त्याखाली ठेवा आणि त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तर तो तुम्हाला त्या ग्लासवरती पालथा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आता पठण करताना फक्त मनातल्या मनात करू नका, तर तुम्हाला तुमचा आवाज जो आहे तर तो तुम्हाला स्वतःला तरी ऐकू येईल. ॲटलिस्ट एवढ्या आवाजामध्ये तुम्ही पठण करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही मोठ्या आवाजामध्ये पठण केलं तर अतिशय उत्तम. जेव्हा तुम्ही हा तारक मंत्र पठण करणार आहे तेव्हा तुम्हाला अगदी शांततेत या मंत्राचं पठण करायचं आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर ही तारक मंत्राची सुरुवात आहे. फक्त एक तारक मंत्र तुम्हाला म्हणायला 2 मिनिटं लागतात आणि 11 वेळेला तारक मंत्राचं पठण करायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 21 वेळेला सुद्धा या मंत्राचं पठण करू शकता. जोपर्यंत मी तारक मंत्राचं पठण करत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती पालथाच ठेवायचा आहे आणि आता तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत किंवा ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. स्वामींना सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या, तुमचं नाव सतत माझ्या मुखात असू द्या आणि तुम्ही कधीही माझी साथ सोडू नका, अशी अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर हे जे पाणी म्हणजेच एक तीर्थ बनतं आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते, ते सिद्ध झालेलं असतं. तर हे तीर्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. खास करून तुमच्या घरात लहान मुलं हट्टीपणा करत असतील तर अशा मुलांना नक्की पाजा. घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ नक्की द्या, म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ प्यायचं आहे. थोडंसं तीर्थ उरलं तर ते फेकून न देता पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा पिण्याच्या माठामध्ये, फिल्टरमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यातलं थोडंसं तीर्थ तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. आपलं घर सुद्धा बाधामुक्त आणि पवित्र यामुळे होत असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ही स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे. भलेही तुम्हाला काही करणं शक्य नाही झालं तरीही चालेल, पण ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. आता प्रकट दिन आहे म्हणजेच या दिवशी पृथ्वीवर स्वामी महाराज प्रथमच प्रकट झाले होते. पृथ्वीवरील सर्व लोकांचं कल्याण करण्यासाठी ते प्रकट झाले होते. या दिवशी अनेक जण स्वामींच्या आवडतीचे जे काही पदार्थ आहेत तर ते बनवत असतात आणि त्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवत असतात. तर स्वामींना सगळ्यात आवडता नैवेद्य आहे तो म्हणजे घेवड्याची भाजी. तर या दिवशी तुम्ही साधी घेवड्याची भाजी बनवायची आहे. त्यामध्ये कांदा आणि लसूण घालायचा नाही, कारण कांदा आणि लसूण घातलेले पदार्थ हे देवांना नैवेद्य म्हणून दाखवले जात नाहीत, कारण ते तामसिक पदार्थ असतात आणि त्यामुळे कांदा लसूण न घालता घेवड्याची भाजी बनवायची आहे. भाकरी किंवा चपाती बनवायची आहे, वरण भात बनवायचा आहे आणि तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ, खीर किंवा शिरा सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि असा हा साधा सोपा नैवेद्य स्वामींना तुम्हाला दाखवायचा आहे.
जर तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा बनवू शकता, पण सध्या सर्वांनाच ते शक्य होत नाही, म्हणून तुम्ही अगदी भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी फक्त 2 तासाचा वेळ तुमच्याकडे असेल उद्या, तर दिवसभरामध्ये तुम्ही उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचं पारायण एक नक्की करा. ही सुद्धा खूप जास्त अशी प्रभावी सेवा आहे. हीच सेवा तुम्ही संकल्पयुक्त उद्या जरी केली तर नक्कीच तुमचा संकल्प जो आहे तर तो पूर्ण होईल, म्हणजे तुमची कोणतीही इच्छा आहे तर ती पूर्ण होते. मी सुद्धा ही सेवा जी आहे तर ती कित्येक वेळेला केलेली आहे आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला मला त्या सेवेचं फळ सुद्धा दिलेलं आहे, आणि म्हणून तुम्ही सुद्धा नक्कीच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जे आहे तर ते करू शकता. त्यामध्ये 21 अध्याय आहेत आणि हे 21 अध्याय वाचण्यासाठी फक्त 1 ते 1.5 तास किंवा 2 तास लागतात, आणि म्हणूनच तुम्ही ही जी सेवा आहे तर ती सुद्धा करू शकता. जर कोणती सेवा करणं शक्य नसेल, तुमच्याकडे वेळच नसेल, तर तुम्ही जेव्हा काही स्वयंपाकघरामध्ये काम करत आहे, ऑफिसला जात आहे, जिथे कुठे तुम्ही काम करत आहे, तेव्हा तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढा जास्तीत जास्त वेळेला होईल तेवढा जास्त तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही या मंत्राचा जप केला तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण दिवसाचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होतं. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल, म्हणजेच उंबराचं झाड असेल, तर तिथे जाऊन नक्कीच एक तुपाचा दिवा लावा. त्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करून मनापासून आपली इच्छा प्रार्थना करून तुम्हाला व्यक्त करायचे आहे. स्वामींवरती पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, संकट सांगा, कारण स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जर तुमची मनापासून श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर नक्की स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि तसेच उद्या खास करून तुम्हाला स्वामींची आरती सुद्धा करायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.